नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यातील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण आता या विचार करा या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा, त्यामध्ये काय आहे, अनेकदा तुमचे तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही, याचं कारण काय असावं? तर जीवनसत्वांची जी कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते त्यामुळे आपलं काय तोंड येतं, आणि तोंड आल्यावरती आपल्या आतल्या बाजूला जी कातडी असते तिथे काय येतं, व्रण येतात किंवा तिथे जखमा होतात, असं लाल होऊन तिथे जखमा होतात असं। त्यामुळे तिखट पदार्थ खाल्ल्याने काय होतं, त्या भागावरती झोंबतं, ते तिखट ते भाग सहन करू शकत नाही आणि म्हणून आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही। आता जीवनसत्व कुठलं कमी झाल्यावरती तोंड येतं, तर जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये कमी पडतं, त्याची कमतरता निर्माण होते, त्यावेळेला आपल्याला तोंड येतं। हे झालं या प्रश्नाचं उत्तर। आता दुसरा प्रश्न आहे, काही जणांना बाल्यावस्था किंवा तरुणावस्थेमध्ये रात्रीचे दिसण्यास त्रास होतो। आता बऱ्याच तुम्ही ऐकून असताल की रातांधळेपणा म्हणजे रात्रीचं काही लोकांना दिसायला त्रास होतो, कमी दिसतं किंवा दिसतच नाही असं होतं। तर त्याला काय म्हणतात, रातांधळेपणा म्हणतात। आणि ते कशामुळे होतं, तर जीवनसत्व ए जर शरीरामध्ये कमी पडलं तर त्या व्यक्तीला रातांधळेपणा येण्याची संभव असतो। आणि दिसण्यासाठी म्हणजे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व ए ची आपल्याला गरज असते। आणि ते कशामध्ये असतं, जीवनसत्व ए, गाजर वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्या अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्व ए भरपूर प्रमाणात असतं। मग आता इथे बघा, या दोन प्रश्नांची उत्तरे बघा इथे दिलेली आहेत, तर ती याप्रमाणे तुम्ही लिहून घेऊ शकता। आता इथे बघा, आपल्या शरीरामध्ये जीवनसत्वांची आवश्यकता कशासाठी असते, तर आपल्या शरीरातली जी विविध कार्ये आहेत ती सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जीवनसत्वांची आवश्यकता असते। आणि जीवनसत्व म्हणजे काय आहेत, तर ते एक वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा गट आहे की ज्याच्यामुळे शरीरातील विविध कार्ये सुरळीत पार पडतात। आता यामध्ये किती प्रकारची जीवनसत्व आहेत तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही याआधी अभ्यास केलेला आहे। तर ती किती प्रकारची मुख्य आहेत, मुख्य यामध्ये कुठले आहेत जीवनसत्व, तर ती आहेत 6 प्रकारची जीवनसत्व मुख्य आहेत आपल्या शरीरासाठी। ती आहेत ए, बी, सी, डी, ई आणि के। आता यापैकी ए, डी, ई आणि के आहेत, ही कशी आहेत, स्निग्ध पदार्थांमध्ये विद्राव्य म्हणजे त्यांच्यामध्ये विरघळणारी, ते आहेत मेद विद्राव्य, म्हणजे स्निग्ध पदार्थांमध्ये ती विरघळतात त्या। आणि बी आणि सी आहेत, ही आहेत जलविद्राव्य, म्हणजे ती पाण्यात विरघळतात। आणि आपण पाहिलेलंच आहे की ग्लुकोजचं विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियांमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होतो। ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन जीवनसत्व बी आणि निकोटिनामाइड जीवनसत्व B3 यांचा उपयोग होत असतो। आता इथे पुढे बघा, जरा डोके चालवामध्ये ही 3 प्रश्न आहेत, ती पण आपल्याला अभ्यासायची आहेत। आता बऱ्याचदा आपल्या तोंडात घशात कोरड पडते, तर ती कोरड का पडते, तर आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं म्हणजे शरीरामध्ये, व त्यामुळे काय होतं, कोरडेपणा येतो, म्हणून आपल्याला तहान लागते किंवा आपल्या शरीरामध्ये खूप घाम येऊन सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी होतं, किंवा काही अतिप्रमाणात जुलाब वगैरे या गोष्टी झाल्या तरी पण आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं। म्हणजे थोडक्यात काय, शरीरामध्ये जेव्हा आपल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्या तोंडात किंवा घशामध्ये कोरड पडते। मग दुसरा प्रश्न बघा, आता अतिप्रमाणात जुलाब झाल्यास वरचेवर मीठ साखर पाणी देतात। हे त्याचंही कारण हेच आहे की जर जुलाब जास्त प्रमाणात झाले, अतिप्रमाणात झाले, तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण काय होतं, कमी होतं, त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि ह्याच्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यासाठी काय करतात, वरचेवर मीठ साखर पाणी प्यायला देतात।
आणि त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाणसुद्धा आपल्या शरीरामध्ये पाणी कमी झाल्यामुळे कमी पडायला लागतं. म्हणून मग ह्या मीठ साखर पाण्याने काय होतं, ते प्रमाण त्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं जातं. तिसरा प्रश्न बघा, उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. घामाचं काय कारण आहे, तर उन्हाळ्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये उष्णता असते, त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं. आणि जेव्हा आपण श्रम करतो शारीरिक काही पण, त्यामुळे पण आपल्या शरीराचं तापमान वाढतं. आणि हे तापमान नियंत्रित राहण्यासाठी ग्रंथी ज्या असतात आपल्या शरीरातल्या, त्या काय होतात, आपोआप त्यांचं कार्य करायला लागतात, त्या उत्तेजित होतात आणि त्यामुळे घाम होते. आता ह्या घामाचं काय होतं, बाष्पीभवन होतं आणि तापमान काय होतं, पातळीत नियंत्रित राहतं. त्यामुळे तापमानाच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यामध्ये जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. हे झालं याचं कारण. आता आपल्या शरीरात साधारण ते 65 ते 70% पाणी असते. त्यामुळे काय होतं, प्रत्येक पेशीच्या वजनाचे 70%च पाणी असते. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशींचे आणि पर्यायाने शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून पाणीसुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. म्हणजे आपल्याला बघा तहान लागते, तर त्यावेळेला आपण पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित चालतं आणि आपल्या शरीराचं पोषणसुद्धा त्यातून होतं. आता वरील सर्व जी पोषक द्रव्यांबरोबर तंतुमय पदार्थसुद्धा अत्यंत महत्त्वाचे पोषक द्रव्य आहेत. तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही खरं तर, पण त्यांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते. जसं पालेभाज्या, फळे, धान्य यांच्यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. प्रश्नांची उत्तरं बघा इथे.